नमस्कार. माहिती अधिकार कायदा वापरताना कधीकधी गोंधळ होतो नाही का? खास करून तेव्हा जेव्हा आपण मागितलेली माहिती नाकारली जाते. पण काळजी करू नका. आज आपण ह्याच कायद्यातल्या दोन खूप महत्वाच्या पण थोड्याशा किचकट वाटणाऱ्या कलमांबद्दल बोलणार आहोत. कलम 9 आणि कलम 10. आणि तेही अगदी सोप्या भाषेत. चला सुरुवात करूया. कधी असं झालंय का की आपण माहिती अधिकाराखाली अर्ज केला आणि उत्तर आलं, पण ते अर्धवट किंवा अर्जच फेटाळून लावण्यात आला? असं का होतं? यामागे काही नियम आहेत का? हो, नक्कीच आहेत. आणि तेच नियम आज आपण समजून घेणार आहोत. तर मग सुरुवातीला अगदी थोडक्यात बघूया की हा माहितीचा अधिकार आहे तरी काय? बघा, 2005 साली हा कायदा आला आणि तो आपल्यासारख्या प्रत्येक भारतीय नागरिकाला एक जबरदस्त हक्क देतो. तो म्हणजे सरकारी कामाबद्दल प्रश्न विचारायचा आणि त्याची माहिती मिळवायची. सगळा कारभार पारदर्शक असावा, हेच या कायद्याचं मुख्य उद्दिष्ट आहे. आणि ह्या कायद्याची सुरुवातच किती शक्तिशाली आहे बघा. कलम 3 एकदम स्पष्टपणे सांगतं की माहिती मिळवणं हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे. यात कोणतीही शंका नाही. आपल्या लोकशाहीचा हा एक खूप मजबूत असा आधारस्तंभ आहे. मग एक प्रश्न साहजिकच येतो की जर माहिती मिळवणं हा आपला हक्क आहे, तर मग कधीकधी आपले अर्ज का बरं नाकारले जातात? तर याचं उत्तरसुद्धा कायद्यातच दडलेलं आहे. कायद्यानं काही खास परिस्थितींमध्ये माहिती देण्यावर काही मर्यादा घातलेल्या आहेत. माहिती नाकारण्यामागे कलम 8 मधली काही ठोस कारणं असतात. यांना आपण अपवाद किंवा सूट असं म्हणू शकतो. म्हणजे बघा, देशाची सुरक्षा, गोपनीय व्यावसायिक माहिती किंवा एखाद्याच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, अशा संवेदनशील गोष्टींची माहिती देता येत नाही. याचा अर्थ माहिती लपवणं असा होत नाही, तर एका मोठ्या सार्वजनिक हिताचं रक्षण करणं हा त्यामागचा उद्देश असतो. आता आपण एका अशाच खास नियमाकडे वळूया, जो बऱ्याचदा आपल्या लक्षात येत नाही. तो आहे कलम 9 आणि याचा संबंध थेट कॉपीराईटशी आहे. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर, जर आपण मागितलेली माहिती ही सरकारची नाही, पण ती एखाद्या खाजगी व्यक्तीची किंवा कंपनीची बौद्धिक संपदा असेल आणि ती दिल्यानं कॉपीराईट कायद्याचा भंग होत असेल, तर माहिती अधिकारी ती विनंती नाकारू शकतात. म्हणजे इतरांच्या कामाचा आदर करणंही तितकंच महत्वाचं आहे. त्यांना एक उदाहरण घेऊ म्हणजे पटकन लक्षात येईल. समजा आपण एका सरकारी लायब्ररीकडे एका प्रसिद्ध लेखकाचा पुस्तकाची संपूर्ण प्रत माहिती अधिकारात मागितली. आता त्या पुस्तकाचा कॉपीराईट लेखकाकडे आहे, सरकारकडे नाही, बरोबर? मग त्याची पूर्ण प्रत देणं म्हणजे कॉपीराईट कायद्याचं उल्लंघन ठरेल आणि म्हणूनच कलम 9 नुसार अशी विनंती थेट नाकारली जाईल. बरं, पण आता एक इंटरेस्टिंग प्रश्न. समजा आपण जे डॉक्युमेंट मागितलं आहे त्यातली काही माहिती गोपनीय आहे आणि बाकीची सार्वजनिक आहे. मग काय होणार? अख्खं डॉक्युमेंट नाकारणार का? नाही. आणि इथेच कायद्याची एक खरी सुपर पॉवर समोर येते. आणि ती सुपर पॉवर आहे कलम 10. हे कलम माहिती अधिकाऱ्याला एक विशेष ताकद देतं, ज्यामुळे जास्तीत जास्त माहिती लोकांपर्यंत पोहोचवली जाऊ शकते. यालाच कायद्याच्या भाषेत म्हणतात पृथक्करणीयता किंवा इंग्रजीत सेव्हरेबिलिटी. हा शब्द ऐकायला थोडा अवघड वाटेल, पण त्याचा अर्थ खूप सोपा आणि जबरदस्त आहे. याचा सरळ अर्थ होतो वेगळं करण्याची क्षमता. कलम 10 असं सांगतं की माहिती अधिकारी पूर्ण डॉक्युमेंट नाकारण्याच्या ऐवजी त्यातला जो गोपनीय किंवा कायद्याने सूट दिलेला भाग आहे ना, तो बाजूला काढून उरलेली देता येण्याजोगी माहिती अर्जदाराला देऊ शकतात. म्हणजे काय, तर जेवढी माहिती देणं शक्य आहे तेवढी द्यायलाच हवी. आणि हेच तर या कायद्याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. कायदा एकतर सगळं द्या नाहीतर काहीच देऊ नका या तत्वावर चालत नाही. त्याचा उद्देश हाच आहे की नागरिकांना जास्तीत जास्त माहिती मिळाली पाहिजे, भलेही ती तुकड्या तुकड्यांत का असेना. आणि हो, यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे माहिती अधिकारी हे सगळं काही गुपचूप करू शकत नाहीत. कलम 10 नुसार जर माहितीचा काही भाग कापला असेल तर तसं अर्जदाराला कळवणं बंधनकारक आहे. तो भाग का वगळला याची कारणं देणं आणि या निर्णयाविरोधात कुठे अपील करायचं याची माहिती देणंही त्यांचं कर्तव्य आहे. म्हणजे सगळा कारभार एकदम पारदर्शक. चला तर मग आतापर्यंत आपण जे काही पाहिलं ते थोडक्यात एकत्र करून बघूया. म्हणजे कलम 9 आणि कलम 10 प्रत्यक्षात कसे काम करतात हे एकदम स्पष्ट होईल. इथे बघा, कलम 9 आणि 10 मधला फरक किती स्पष्ट दिसतोय. कलम 9चा उद्देश आहे इतरांच्या कॉपीराईटचं संरक्षण करणं आणि त्यामुळे संपूर्ण विनंती नाकारली जाऊ शकते.
याच्या अगदी उलट कलम 10चा उद्देश आहे जास्तीत जास्त माहिती देणं, ज्यामुळे माहितीचा काही भाग तरी मिळतोच. सोप्या शब्दात एक नियम संरक्षण करतो तर दुसरा माहिती देण्याचा मार्ग शोधतो. तर मग ह्या सगळ्याचा आपल्यासाठी काय अर्थ आहे? आपण यातून काय लक्षात ठेवायला हवं? सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आपण लक्षात ठेवली पाहिजे ती ही आहे की कलम 9 आणि 10 हे माहितीच्या अधिकारातील अडथळे नाहीत, अजिबात नाहीत. उलट ते माहितीचा अधिकार आणि इतर कायदेशीर बाबी जसं की बौद्धिक संपदा आणि राष्ट्रीय सुरक्षा या सगळ्यामध्ये एक योग्य संतुलन साधतात. त्यामुळे ही पूर्ण प्रक्रिया अधिक न्यायपूर्ण आणि जबाबदार बनते. आता आपल्याला हे दोन्ही नियम व्यवस्थित समजले आहेत. तर मग आता विचार करा, या ज्ञानाचा वापर करून माहितीच्या अधिकाराचा वापर आणखी प्रभावीपणे कसा करता येईल. कारण लक्षात ठेवा, माहिती हीच खरी ताकद आहे.